नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जुलै 2026 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आलेल्या सर्व ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। जून महिन्याचा हप्ता नक्की कधी येणार, 3000 रुपये मिळणार आहेत का, कोणत्या महिलांचा लाभ जो आहे ओके तो बंद होऊ शकतो आणि लाभार्थींनी आता सध्या काय करायला हवे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर आज तारीख आहे 6 जुलै 2026 ओके, आणि आजपर्यंत जून महिन्याचा 1500चा हप्ता जो आहे तो सर्व लाभार्थी महिलांच्या किंबहुना कुणाच्याच खात्यात अजून तरी जमा झालेला नाहीये। काही माध्यमांमध्ये हा जो हप्ता आहे तो 12 ते 15 जुलै दरम्यान जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि माझ्या मते सुद्धा असंच वाटतंय मला की 15 जुलैपर्यंत हा हप्ता नक्की येईल जून महिन्याचा। कारण की कसं आहे, आता ई-केवायसी कंप्लीट झालेली आहे, पडताळणी सुद्धा कंप्लीट झालेली आहे आणि खूप साऱ्या महिलांना वगळण्याचं काम सरकारने केलेलं आहे। ज्या महिला या योजनेमध्ये बसत नाहीत, पात्रतेमध्ये बसत नाहीत, त्या महिलांना वगळण्याचं काम केलेलं आहे ओके। आणि जे काही पुरुष मंडळी सुद्धा होते ज्यांनी महिला बनून या योजनेचा लाभ घेतलेला होता कित्येक महिने, त्यांना सुद्धा सरकारने आता वगळण्याचं काम केलेलं आहे आणि उर्वरित ज्या महिला उरलेल्या आहेत त्याच खऱ्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि अशा महिलांना आता रेग्युलरपणाने न लेट करता, न उशीर करता सरकार पैसे देण्याचं काम आता करणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की 12 ते 13 मध्ये GR येईल किंवा डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर सरकारकडून हे पैसे जे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते वितरित होण्यास जमा होतील ओके। आता मात्र अजून झालंय काय, राज्य सरकारने अद्याप अंतिम अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर केलेली नाही आहे। त्यामुळे कोणतीही अप्रमाणित तारीख किंवा सोशल मीडियावरील अफवांवर तुम्ही काही जास्त विश्वास ठेवू नका ओके, जोपर्यंत GRची अपडेट येत नाही अधिकृत तोपर्यंत ओके। आता काही महिलांचा लाभ जो आहे तो बंद सुद्धा होऊ शकतो। राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांची पडताळणी सध्या सुरू आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं। यामध्ये ई-केवायसी, पात्रता आणि कागदपत्रांची तपासणी सध्या केली जात आहे। ज्या महिलांनी आवश्यक माहिती अद्ययावत अपडेट केलेली नाही किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण नाहीत त्यांच्या होत, त्यांचा पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो। म्हणून तुमची जी माहिती आहे महिलांनो ती योग्य आहे का ती एकदा नक्की तपासून बघा ओके। आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की 3000 रुपये मिळणार का ओके। सध्या सोशल मीडियावर जून आणि जुलैचे मिळून 3000 रुपये एकाच वेळी मिळणार अशी चर्चा सुरू आहे। मात्र 6 जुलै 2026 पर्यंत सरकारने 3000 रुपये एकत्र देण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे। त्यामुळे अशा संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही अधिकृत माहितीची खात्री करून घ्या, मगच तुम्ही विश्वास ठेवा ओके। आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर पुढील हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळण्यासाठी काही गोष्टी तपासणे अत्यंत आवश्यक आहे ओके। तर लाभार्थी महिलांनो तुम्ही या गोष्टी तुमच्या पूर्ण आहेत का, बरोबर आहेत का, हे नक्की एकदा चेक करा। तुमचे ई-केवायसी पूर्ण झालेले आहे का, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का, तुमचे बँक खाते सक्रिय आहे का, चालू आहे का, लाभार्थी स्टेटसमध्ये कोणतीही त्रुटी किंवा चूक तुम्हाला दिसत नाही ना, या सर्व गोष्टी वेळेत तुम्ही तपासल्यास पुढील हप्ता मिळण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ओके। आणि आजच्या सर्वात महत्त्वाच्या ज्या अपडेट होत्या त्या सांगायच्या झाल्या थोडक्यात, तर जून महिन्याचा हप्ता अद्याप सर्व लाभार्थ्यांना किंबहुना कोणालाच अजून तरी मिळालेला नाही आहे। 12 ते 15 जुलै दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 3000 रुपये एकत्र मिळणार असल्याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही आहे। त्यामुळे फक्त महिला व बाल विकास विभाग आणि अधिकृत शासनाच्या सूचनांवरच तुम्ही विश्वास ठेवा ओके। आणि एक महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचे ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती एकदा नक्की तपासून पहा। यामुळे तुमचा पुढील हप्ता मिळण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर महिलांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।